नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सगळ्यांचा सुहास सर मॅथ्स या YouTube चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो. बघा मित्रांनो, जो टेट 2025 चा मित्रांनो रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. त्याच्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचा मित्रांनो प्रतिक्रिया काय आहे, मेरिट काय असू शकतं, सेफ स्कोर किती, नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचा हा स्कोर आलेला आहे का? ओके. तर सर्व मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण मित्रांनो डिटेलमध्ये बघणार आहोत. कारण मित्रांनो टेट एक्झामच्या आधी आपण मित्रांनो जवळ-जवळ महिनाभर खूप छान प्रकारे आपण लाईव्ह लेक्चर्स घेतले होते. ओके. आणि त्याच्यामुळे मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना काय झालेला आहे, फायदा झालेला आहे. ओके. तर ज्यांना चांगले मार्क्स आले असतील मित्रांनो, त्यांचं मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. ओके. आणि मित्रांनो, तुमचे मार्क्स किती आलेले आहेत, तर ते मित्रांनो ते कमेंटमध्ये नक्की टाका. ओके. तर बघा मित्रांनो, वन बाय वन बघूया आता या आजच्या सेशनमध्ये. पहिलं मित्रांनो, सेफ स्कोर किती असेल? ओके. बऱ्याच मुलांचे मेसेज येत आहे, की सेफ स्कोर किती असेल? बघा मित्रांनो, ह्या टेट एक्झाम शिक्षक भरतीचा मित्रांनो आपण सेफ स्कोर बद्दल काहीच सांगू नाही शकत. काय? सेफ स्कोर बद्दल काहीच सांगू नाही शकत. बरेच विद्यार्थी आता बघा, "सर मग मला 110 मार्क पडले आहेत, तर माझं सिलेक्शन होईल का? सर माझं 130 मार्क पडलेत, तर माझं सिलेक्शन होईल का?" तर मित्रांनो या बाबतीत आपण अजून तरी काही सांगू नाही शकत. ओके. शिक्षक भरतीत तरी एक्झॅक्ट सांगू नाही शकत आपण. पण एक जनरल एक सांगून आपण बघायला गेलं, ज्यांचं 125 प्लस स्कोर आहे, तर त्यांचा आपण सेफ पकडू शकतो. काय? त्यांनी निश्चित आपण त्यांचा सेफ स्कोर आपण पकडू शकतो. ओके. पण एक्झॅक्ट मित्रांनो आपण सांगू नाही शकत, की सेफ स्कोर याच्यावरती तुमचं सिलेक्शन झालं वगैरे. ते तरी मी सांगू नाही शकत. मला डायरेक्ट असं खोटं बोलायला नाही आवडत. ओके. नंतर मित्रांनो काय नॉर्मलायझेशन सर हा जो स्कोर आहे तो नॉर्मलायझेशन होऊन आलेला आहे का? तर त्याच्यात आपण एक्झॅक्ट सांगू नाही शकत सेम, की हा रॉ मार्क्सचा स्कोर आहे, की नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचा स्कोर आहे. ते डायरेक्ट म्हणजे IBPSने तर तसं डायरेक्ट डिक्लेअर केलेलं नाहीये. ओके. तरी तेच मग आपण डायरेक्ट सांगू नाही शकत, की हे नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचा स्कोर आहे का? हां, निश्चित मित्रांनो हे तसं द्यायला पाहिजे होतं, की हा रॉ मार्क्सचा हा एवढाच मुलांना हे मार्क्स आलेत, नंतर नॉर्मलायझेशन झाल्यानंतर हे मार्क्स आलेत. म्हणजेच बऱ्याच मुलांच्या ह्या शंका काय झाल्या असत्या, दूर झाल्या असत्या. कारण बऱ्याच मुलांचे मेसेज आहेत, "सर मला एवढे मार्क पडणार होते, पण एवढेच मार्क आलेत." ते नेमकं कशामुळे झालेलं आहे, ते आपण मग एक्झॅक्ट सांगू शकत नाही. ओके. तर नंतर मित्रांनो आधीपेक्षा मेरिट जास्त लागेल का? मला तरी वाटतंय, की आधीपेक्षा नक्कीच मेरिट जास्त लागेल, असं मला वाटतंय. ओके. नेक्स्ट हां. आता मित्रांनो बघा, मागच्या वेळेस काय रिझल्ट येताना मित्रांनो बघा, काय मागच्या वेळेसचं बघतोय आपण, की कॅन्डिडेटचा रोल नंबर दिलेला होता. नंतर मित्रांनो रजिस्ट्रेशन आयडी दिलेलं होतं. त्याचं नेम दिलेलं होतं, डेट ऑफ बर्थ दिलेलं होतं, कॅटेगरी दिलेली होती आणि त्याच्यात मित्रांनो हॉरिझॉन्टल कॅटेगरी देखील दिलेली होती. हॉरिझॉन्टल कॅटेगरी म्हणजेच काय रे, तो दिव्यांग आहे का? ओके. किंवा बाकीच्या कॅटेगरीमध्ये आहे का? तर मित्रांनो हे सर्व डिटेलमध्ये दिलेलं होतं. म्हणून काय रे अॅनलाईज करायला व्यवस्थित, की त्याला जर एवढे मार्क पडलेत समजा, तर त्याचं होईल का? हे मागच्या वेळेस खूप छान प्रकारे आपल्याला सांगता आलं होतं. पण तसं मित्रांनो यावेळेस अशा याच्यात या कॅटेगरीमध्ये दिलेलं नाहीये. मग एक्झॅक्ट मित्रांनो ज्यांना एवढे मार्क पडले तर त्यांचं सिलेक्शन होईल का? ते आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही. कळालं? ओके. नंतर मित्रांनो बघा, बऱ्याच मुलांच्या प्रतिक्रिया आहेत, की सर ऑप्टिंग आउटचा ऑप्शन पाहिजे होता. म्हणजे ज्यांचं ऑलरेडी शिक्षक भरती ऑलरेडी झालेले आहेत. ते अजून ते परत शिक्षक म्हणजे ज्यांना जॉब नाही, जे बेरोजगार आहेत, तर त्यांच्यासाठी हा फायदा झाला असता. तर या बाबतीत मित्रांनो बघा, दोघं साइडने विचार करायला हवा आपण. कारण ज्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि त्यांना अजून परत चांगला दुसऱ्या ठिकाणी ज्यांची जायची इच्छा आहे, तर ते जाऊ शकतात. कारण त्यांचा पर्सनल ते आपण कोणाच्या पर्सनल याच्यावरती बोलू नाही शकत. पण एक मी नक्की म्हणू इच्छितो,
की ऑलरेडी जर तुम्ही आधी तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि जर तुम्हाला दुसरी ठिकाणी जायचं नसेल, दुसऱ्या जिल्ह्यात जायचं नसेल, तर नक्कीच एक कोणी बेरोजगार असेल, एक गरीब असेल, तर त्याला आपली जागा भेटावी, असं नक्कीच तुम्ही विचार केला पाहिजे. मी या मताचा आहे. ओके. जो गरीब असेल, जो बेरोजगार असेल, तर नक्कीच त्याला याचा फायदा होईल, असं मला वाटतं. ओके. तर आता याच्यात प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं. त्या बाबतीत आपण आपण तरी काही बोलू नाही शकत. कळालं? ओके. तर मित्रांनो, एवढ्या बऱ्याच याच्यावरती मुलांच्या प्रतिक्रिया होत्या. तर आपण हे डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे एक-एक पॉइंट वरती. तर अजून पुढची माहिती काय येईल, तोपर्यंत आपण काहीच असं लावू नाही शकत, की एवढा स्कोर येईल, हेच होईल, तेच होईल. तर आपण वाट बघितली, तर अजून थोडी वाट बघूया. ओके. तर आता तुम्ही काय करायचंय, ज्यांचा स्कोर किती आलेला आहे वगैरे, तर त्याचा आपण एक चांगल्या प्रकारे आपण एनालिसिस करू शकतो, की 130 प्लस मुलं किती आहेत, 150 प्लस किती आहेत. एवढं तर माहिती आहे आपल्याला, की टॉपर जो आहे तो 190 चा आहे. त्याच्यावरती पण बरेच मुलं म्हणतायत, "सर 190 चा टॉपर आहे, तर आमचं काय होईल?" ओके. तर मित्रांनो, बघा, तुमचा स्कोर तुम्ही टाकून ठेवा. तर त्याच्यानुसार आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मदत होईल, की कोणाचं सिलेक्शन होऊ शकतं. 130 प्लस किती आहेत, 150 प्लस किती आहेत, ओके. त्या आढाव्यानुसार नक्की काय होईल, माहिती भेटायला मदत होईल. ओके. तर सर्वांनी आता माझ्याकडे काहींचा स्कोर आलेला आहे. ओके. तर तुम्ही जरी टाकला, तर मित्रांनो नक्की एनालिसिस करायला काय होईल, मदत होईल. तर नक्की तुम्ही काय करा मित्रांनो, व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्हाला स्कोर किती आलेला आहे, ओके. आणि जर तुमचे अजून काही डाऊट वगैरे असतील, तर नक्की तुम्ही काय करून ठेवा, टाकून ठेवा. त्याच्यावरती आपण नक्कीच पुढच्या ह्याच्यात व्हिडिओ घ्यायला आपल्याला मदत होईल मित्रांनो. आणि जर आवडलं असेल, तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. थँक सो मच.